अभय एक्सलेंट गणेशोत्सव मंडळ नागठाणे सातारा प्रस्तुत राष्ट्रीय व राज्य स्मारक जनजागृती माहिती सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत ऐतिहासिक त्रिरश्मी लेणी म्हणजेच पांडव लेणी नाशिक। तर चला आपण आज या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती करून घेऊया। हे ठिकाण नाशिक बस स्थानकावरून 5 किलोमीटर अंतरावरून त्रिरश्मी डोंगरावरून वसलेले आहे। या जागेला पुरातत्व आणि इतिहासाच्या दृष्टीने महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की या लेण्या बौद्ध धर्माच्या साधकांनी खणल्या होत्या आणि त्या इसवी सन पूर्व 2री ते 3री शताब्दीमध्ये तयार करण्यात आल्या। इथे एकूण 24 लेण्या आहेत ज्या प्राचीन बौद्ध विहार व चैत्यगृह म्हणून वापरल्या जायच्या। ही पांडव लेणी पूर्वी त्रिरश्मी लेणी म्हणूनही संबोधली जात असत। जरी या लेण्यांना पांडव लेणी असे नाव आहे कारण या ठिकाणी काही काळ पांडव वास्तव्यास होते म्हणून त्यांना पांडव लेणी असे म्हणतात, अशी दंतकथा एकीवात आहे। या लेण्यांना पुंडू असेही संबोधले जात असत, ज्याला पाली भाषेत अर्थ आहे पिवळ्या रंगाचा रंग, कारण लेण्याजवळ चिवरा किंवा पिवळे वस्त्र परिधान करणाऱ्या बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान होते। पुढे पुंडू हा शब्द पांडू गुहा व अनेक दशकांनी लोकांनी त्याला पांडव गुहा असे संबोधण्यास सुरुवात केली। पांडव लेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरतात प्रथम दर्शन होते ते 10व्या क्रमांकाच्या लेण्याचे। हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे। स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पे, विहार आतल्या खोली अशी याची रचना। ओसरीतील संबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपाचे शिलालेख आहेत। क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले व इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले। नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षण करता। शेर गरुडाचे आणि शरीर सिंहाचे अशी ही प्रतिमा। हा आहे ग्रिफिन, एक ग्रीक उपदेवता। पुढच्या स्तंभावर तर अजून एक आश्चर्यकारी करणारे शिल्प समोर येते। हे शिल्प आहे मानवी शिर असणारे, शरीर मात्र सिंहाचे, तोच तो इजिप्तच्या पिरॅमिड जवळ असणारा चिरपरिचित स्फिंक्स आणि ग्रिफिन हे दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता। पुढे दोन्ही गुहेत बुद्धांच्या दगडावर कोरलेल्या मूर्ती आहेत। बुद्ध लेणीच्या आत बुद्धाच्या मूर्त्या आणि राज्यकाळातील शिलालेख आहेत। लेण्या या पूर्वेकडे तोंड करून उभ्या आहेत। पुढे विहारात सभामंडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्त्या कोरल्या आहेत। महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील हा लेण्यांदरीनंतरचा सर्वात मोठा विहार। या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळ चैत्यगृहही आहे। पुढे गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची यशोगाथा असलेल्या 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात महत्त्वाचे असलेले देवी लेणे। हे लेणे खोदवले आहेत ते गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री हिने आणि तिचा पुत्र वसिष्ठीपुत्र पुलवामी याने। इथल्याही स्तंभावर ग्रिफिन गजरभूषक शिल्पे कोरलेली आहेत। या सर्व स्तंभाच्या दर्शनी बाजूवर चौथऱ्याच्या खाली बरवाहक यक्ष कोरलेले आहे। त्याच्या खांद्यावर रथाचे ओढायचे आडवे खांब कोरलेले आहेत। जणू हा लेणी रूपी रथच ते आपल्या खांद्यावर वाहत आहे। पुढे लेणी क्रमांक 3, 11, 12, 13, 14, 15, 19 आणि 20 मध्ये शिलालेख कोरलेले आहेत। हे सर्व शिलालेख ब्राह्मी लिपीत असून या शिलालेखामधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या भागावर 7 सातवाहन, पश्चिमी क्षत्रप आणि अधिराज्यामध्ये वर्चस्वासाठी संघर्ष झाल्याचे समजते। अशा या ऐतिहासिक लेणी 3 एप्रिल 1916 साली राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आली। पांडव लेणी हा एक प्राचीन ठेवा आहे जिथे इतिहास, कला आणि निसर्ग यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो। आपण या ऐतिहासिक वारसा जतन करूया आणि आपल्या संस्कृतीचा आदर करूया। धन्यवाद।